रामकृष्ण माऊली. कोणची दिंडी आहे? चौरे महाराज. भागवत महाराज चौरे. वा धन्यवाद. आपण आज पांडुरंगाच्या नगरीत असणारे भागवत महाराज चौरे आणि यांच्या दिंडीमध्ये चालत आहोत. महाराज सोबत आहेत का दिंडीमध्ये? मला वाटतं महाराजाचे चिरंजीव आहेत, पाठीमागं वाटलं होतं. आणि माझ्या मनीची आवडी पंढरपुरा नेईन बुढी. बघा प्रत्येक वारकऱ्याला टोपी आहे आणि फार मोठी शिस्त आहे वारकऱ्यांच्या दिंडीची. चौरे महाराजाचे मला वाटते दिंडी आहे भागवत महाराज चौरे. आणि महाराजाची दिंडी शिस्त आहे. मी पडत नाही कारण मला सांभाळणारी माऊली आहे. गुरुवर्य आणि काकडा चालू आहे बघा. आता महाराज किती मालिका चालू आहे? आता महाराज किती मालिका चालू आहे बघा. तिसरी मालिका चालू आहे आता बघा. त्यांच्या वडिलापासून आज महाराज चालवत आहेत. किती आहेत लोक आज दिंडीमध्ये आपल्या वारकरी? किती आहेत वारकरी? किती आहेत दिंडीमध्ये? 600 आहेत. हा खूप छान गोष्ट आहे. दुपारचा इसावा नाही झाला. दुपारचा इसावा नाही झाला माऊली. अजून इसावा झाला का दुपारचा? कोण्या गावाला इसावा माहित आहे का? कोण्या गावाला नाही माहित? इसावा कोण्या गावाला आहे माहित आहे का? कुठून चाललो हे माहित आहे का? कुठून आले माऊली? हो पण आळंदीपासून आले का पुण्यापासून आले? आळंदीपासून आले. जय हरी जय हरी. कोण्या गावापासून आले? नागपूर. आणि आळंदीपासून आले का? इसावा कोण्या गावाला आहे? आता इसावा कुठं आहे दुपारचा? किती नंबर आहे दिंडी? 27. महाराज दिंडी चालक आहेत का सोबत? सगळे पाठीमागे महाराज आहेत का? रामकृष्ण महाराज. चला कुठे आता इसावा दुपारचा कोण्या गावाला माहिती आहे का? दुपारचा इसावा दुपारचा इसावा कुठे आता? दुपारचा 28 नंबर आहे दिंडी. इसावा कुठे आहे दुपारचा? चला चला. शिंदे काय वाटतंय? मावले तुकाराम मावले मावले तुकाराम ज्ञानोबा मावले तुकाराम. भांड कशामुळे घेतलं ताई? पाण्याच्या बॉटल्या मिळतात ना? तुम्हीच घेता का? रोज पण घेता? ठीक आहे धन्यवाद.
कशामुळे हे कशासाठी काय करतं ती आवाजाला साथ देतं का रोज पण घेता का रामकृष्ण हरी कुठून चालता तुम्ही चेन्नई वा मद्रास चेन्नई हिंदी आती का मराठी मराठी नहीं आती दोनों आता है मराठी में बात करो ना क्या काय सांगायचं मराठी काय वाटतं चालत असताना आमच्या मराठवाड्यामध्ये चालत असताना काय वाटतं खूप आनंद वाटतं खूप प्रेम स्वभाव आहे सगळ्यांजवळ बरं माऊलीचं वास्तव्य मराठवाड्यात आहे कशामुळे आहे माहित आहे का नाही माहिती माऊलीच्या आई वडिलांनी ज्या वेळेस देहांत प्रायश्चित्त घेतलं का त्यावेळेस त्यांना घेण्याची आवश्यकता नव्हती त्यांनी जर स्थलांतर केलं असतं तर ते कोणाच्या मुलं कोणाला सुद्धा माहीत झालं नसतं पण झालं काय माऊलीची एक मनोगत होतं की ये मराठीचे नगरी वा धन्यवाद ताई तुम्ही ज्ञानेश्वरी वाचता का वा म्हणजे तुम्ही बाहेर देशामध्ये राज्यामध्ये राहता नाही आली आणि ज्ञानेश्वरी कशी येते मग तुम्हाला वा ज्ञानेश्वरीला नाव किती आहेत ताई सांगू शकता का ज्ञानेश्वरी में नाम प्रेम रहता है हाँ सब प्रेम का स्वरूप अच्छा सब में प्रेम का स्वरूप आनंद का स्वरूप अच्छा ज्ञानेश्वरी है ना ये वली है वो वली मराठी आती ना निगमवली जेने निगमवली प्रगट केली